मराठी भाषिकांसोबत अन्य भाषिक देखील सहभागी झालेले पाहायला मिळाले। दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आले। सोहळ्यात अन्य भाषिक लोकही सहभागी झाले। जवळपास 20 देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते। त्यांना पंढरीच्या वारीची माहिती देण्यात आली। तर पंढरपूरच्या वारीला युनेस्को वारसा यादीत स्थान दिलं जावं अशीही मागणी यावेळी दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली। ही वारी 700-800 वर्षापासून कोणी ह्याला राजकीय सहाय्य आपण जर म्हणू किंवा कोणत्याही एखाद्या संस्थेचा असा काही त्याच्यामध्ये संबंध नसतो। लोक मदत करतात तो भाग वेगळा, तो सेवाचा भाव झाला किंवा मदत करतात, पण लोक उत्स्फूर्त स्वतःच्या ह्याने येतात आणि त्याच्यामध्ये भाग घेतात। तर या सगळ्या बाबी ज्या आहेत वारीबद्दल त्याला आपण हायलाईट करून आणि एक लिव्हिंग हेरिटेज ह्याला दर्जा मिळावा आणि त्याची युनेस्कोमध्ये नोंद व्हावी ह्याच्याकरता आपला सातत्याने प्रयत्न आहे। आता जाऊया चंद्रपूरला। चंद्रपूरमध्ये गटनेते पदाच्या अनुषंगाने धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन गटांमध्ये जो संघर्ष सुरू होता तो अखेर आता संपलेला आहे। हा प्रश्न